नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाचा आणि चर्चेत असलेला विषय समजून घेणार आहोत, बिटकॉइन। डिजिटल युगात क्रिप्टोकरन्सी ही चर्चा रंगवणारी गोष्ट आहे आणि बिटकॉइन हे त्या विश्वातील पहिलं आणि महत्त्वाचं नाव आहे। 2009 मध्ये त्याच्या आगमनानंतर बिटकॉइनने पारंपरिक आर्थिक व्यवस्थेला हादरवून टाकलं आणि लोकांना एक नवीन डिसेंट्रलाइज आणि सुरक्षित आर्थिक प्रणाली स्वीकारण्यासाठी प्रेरित केलं। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बिटकॉइन म्हणजे काय, ते कसे काम करतं आणि त्याचे फायदे, मर्यादा आणि त्याचं भविष्य काय आहे। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही माहिती म्हणजेच हा आपला व्हिडिओ आपल्या मित्रजनांमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सुरुवातीला जाणून घेऊया बिटकॉइनचा इतिहास आणि उत्पत्ती। मित्रांनो, बिटकॉइन म्हणजेच BTC ही एक डिसेंट्रलाइज्ड डिजिटल करन्सी आहे जी 2008 साली सातोशी नाकामोटो या अज्ञात व्यक्तीने किंवा गटाने तयार केली। 2009 मध्ये ही प्रणाली कार्यान्वित झाली। बिटकॉइन एक पीअर टू पीअर नेटवर्कवर आधारित आहे। याचा अर्थ कोणतीही मध्यवर्ती संस्था त्यावर नियंत्रण ठेवत नाही। या प्रणालीत व्यवहार थेट दोन युजर्समध्ये होतात। बिटकॉइन ब्लॉकचेन या तंत्रज्ञानाचा वापर करतं, ज्यामध्ये व्यवहाराची नोंद सार्वजनिक, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने ठेवली जाते। बिटकॉइनच्या पुरवठ्याला 21 दशलक्ष बिटकॉइनपर्यंत मर्यादा आहे। हे मायनिंग प्रक्रियेने तयार होतात, ज्यामध्ये पॉवरफुल संगणक गणिती प्रक्रिया करून नवीन बिटकॉइन तयार करतात आणि या व्यवहाराची पडताळणी करतात। जाणून घेऊया बिटकॉइन कसे काम करते। तर मित्रांनो, बिटकॉइन हे डिसेंट्रलाइज्ड डिजिटल करन्सी आहे, म्हणजेच त्याला कोणतेही सेंट्रल बँक किंवा गव्हर्नमेंट नियंत्रित करत नाही। याऐवजी ते ब्लॉकचेन नावाच्या नेटवर्कवर चालतं। ब्लॉकचेन हे एक सार्वजनिक लेजर आहे, ज्यामध्ये सर्व बिटकॉइन व्यवहारांची नोंद केली जाते। जेव्हा एखादा युजर बिटकॉइन पाठवतो किंवा स्वीकारतो, तेव्हा त्या व्यवहाराची नोंद ब्लॉकमध्ये सुरक्षितपणे केली जाते आणि त्या ब्लॉकला चेनमध्ये जोडलं जातं। ब्लॉकचेनमुळे व्यवहार पारदर्शक होतात आणि त्यामुळे फसवणुकीची शक्यता अत्यंत कमी होते। जाणून घेऊया बिटकॉइनचे फायदे। नंबर 1, डिसेंट्रलायझेशन। बिटकॉइन कोणत्याही सरकार किंवा बँकेच्या नियंत्रणाखाली नसल्यामुळे युजर्सला स्वायत्ता मिळते। नंबर 2, सुरक्षा। बिटकॉइन ब्लॉकचेनवर आधारित असल्याने व्यवहार अत्यंत सुरक्षित असतात। एकदा व्यवहाराची नोंद झाली की ती बदलणे जवळपास अशक्य असतं। नंबर 3, कमी व्यवहार शुल्क। पारंपरिक आर्थिक व्यवहारांशी तुलना केल्यास बिटकॉइन व्यवहारांमध्ये खूपच कमी शुल्क लागतं। नंबर 4, ग्लोबल ॲक्सेस। बिटकॉइन जगभरात कुठेही आणि कोणत्याही वेळी वापरता येतो। नंबर 5, निवेशाच्या संधी। बिटकॉइनची किंमत वाढीचा इतिहास पाहता हे एक आकर्षक गुंतवणूक पर्याय ठरू शकतं। जाणून घेऊया बिटकॉइनच्या मर्यादा। नंबर 1, व्हॉलॅटिलिटी। बिटकॉइनच्या किमतीत मोठे चढ उतार होतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांसाठी जोखीम वाढते। नंबर 2, स्केलेबिलिटी। बिटकॉइन नेटवर्कची ट्रान्झॅक्शन क्षमता मर्यादित आहे, ज्यामुळे जास्त ट्रॅफिक असताना नेटवर्क धीमे होऊ शकतं। नंबर 3, कायदेशीर अनिश्चितता। अनेक देशांमध्ये बिटकॉइनच्या नियमांबाबत अनिश्चितता आहे आणि काही ठिकाणी ते बेकायदेशीर देखील आहे। जाणून घेऊया बिटकॉइनचे भविष्य। तर मित्रांनो, बिटकॉइनचे भविष्य आशादायक वाटतं, जरी त्याला काही अडचणी आहेत। डिसेंट्रलायझेशन, सुरक्षा आणि जागतिक आर्थिक प्रणाली सुधारण्याच्या दिशेने बिटकॉइनचा वाटा वाढत आहे। काही वित्तीय तज्ज्ञ बिटकॉइनला एक प्रमुख आर्थिक मालमत्ता मानतात आणि भविष्यात हे पारंपरिक चलनांच्या तुलनेत अधिक प्रभावी होईल। जर तंत्रज्ञान आणि वापरामध्ये सुधारणा झाली तर बिटकॉइन जागतिक डिजिटल चलनात अग्रस्थानी राहील। तर मित्रांनो, बिटकॉइनने डिजिटल जगात एक क्रांती केली आहे आणि पारंपरिक आर्थिक व्यवस्थेला नवी दिशा दिली आहे। जरी यामध्ये काही जोखमी आहेत, तरी याचा विकास आणि भविष्य खूप उत्साहवर्धक आहे। मित्रांनो, तुम्हाला बिटकॉइनबद्दल काय वाटतं? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय। धन्यवाद।